ते लग्न लावावं लागलं असतं ना बरं. आधी मला विश्वास नव्हता, पण जशा जशा गोष्टी घडत गेल्या तसं मला ते आता जरा विश्वास बसतो आणि मी करते. त्याला सांगितल्यावर मला असे समाधान मिळतं की हां, ही मी गोष्ट करेक्ट करते. झी मराठी उत्सव नात्यांचा या अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि ना म्हणजे लांबूनच अशी एकदम चमकते आपली पारू म्हणजे शरयू सोनवणे. खूप स्वागत शरयू, कशी आहेस आणि खूप सुंदर दिसतेस. मी मस्त, तू कशी आहेस? मजेत आहे. आणि आपली भेट जास्त होत नाही कारण का तुम्ही साताऱ्यात असता आणि आम्ही मुंबईत. आम्ही मुंबईत. हो, आता आपण भेटूच लवकरच. पण मला तुझ्या आउटफिटबद्दल आज सांग, काहीतरी ह्याच्यामध्ये इमोशनल बाजू आहे असं मला कळलं. हा आउटफिट माझ्या स्वतःच्या लग्नातला आहे आणि दरवर्षी जी थीम असते वेगवेगळ्या रंगाची, सो गेल्या वर्षी आम्हाला नेव्ही ब्लू कलर होता आणि यावर्षी मी प्रे करत होते की आम्हाला व्हाईट मिळाले तर किती बरं होईल. कारण माहीत नाही, फॉर नो रिझन माझ्या मनात ना सारखं असं येत होतं की मी व्हाईट साडी नेसून जाऊ का, आणि लकीली मला व्हाईट कलर मिळाला. आणि मग याच्यापुढे मग संधी साधली, म्हणजे मला काही सुचेच नाही याच्यापुढे. म्हणजे मी प्रयत्न केला की वेगवेगळ्या डिझायनर्सना विचार किंवा काय, पण मला काही जमेच ना. मी म्हटलं नाही, आता मनात एकदा ठरलं आहे, एखादा एक लुक सेट होतो ना आपल्या मनामध्ये की आपण असं दिसणार आहोत. सो ते ठरलं की मग त्याच्या पलीकडे काहीच नसतं. आणि मला असं की ठरलं की ठरलं, त्याच्या पलीकडे काहीच नाही. खरंच खूप एलिगंट वाटते ही साडी. आणि लग्नामध्ये तू वेगळं स्टायलिंग केलं होतंस, आत्ता रेड कार्पेटच्या हिशोबाने जरा वेगळं स्टायलिंग आहे. ते लग्न लावावं लागलं असतं ना बरं. गपचूप केलेलंस तू. तू आता म्हणालीस की मी प्रे करत होते. तू बिलीव्ह करतेस मॅनिफेस्टेशनवर आणि ते खरं होतं? हो, म्हणजे आता होत आहेत हल्ली. आता मी नाही सांगू शकत अशा गोष्टी, पण मी ऑलमोस्ट रोज करते किंवा असं माझ्या मनातनं निघून जातं की नाही यार हे झालं असतं किती बरं झालं असतं, आणि ते पटकन होऊन जातं. सो आधी मला विश्वास नव्हता, पण जशा जशा गोष्टी घडत गेल्या तसं मला ते आता जरा विश्वास बसतो आणि मी करते. नॉमिनेशनसुद्धा आहे, तर त्याचं एक वेगळं दडपण पण आहे आणि ती एन्जॉय करतेस मूव. मी आता हे माझं सेकंड अवॉर्ड फंक्शन आहे, सो मी ठरवलं आहे की जास्त प्रेशर घ्यायचं नाही. जितकी मजा करता येईल तितकी मजा करायची. सो थोडंसं प्रेशर आहे, पण 4 पटीने मजा आहे. तुझी मालिका मला सांगायला अत्यंत आवडेल की आमच्या कोकणामध्ये ना आवर्जून लोक बघतात. म्हणजे कोकणामध्येच नाही, ऑल ओव्हर महाराष्ट्र खूप लाडकी पारू आहे सगळ्यांची. पण तुला आत्तापर्यंत आलेली, म्हणजे आज रेड कार्पेट आहे आणि अवॉर्ड्सच्या निमित्ताने एक अशी कॉम्प्लिमेंट काय शेअर करशील किंवा कमेंट काय शेअर करशील की तुला खरंच इमोशनली वाटलं होतं की यार इसके लिए हम लोग काम करते? मी शक्यतो कुठल्याही कमेंट्स मी पॉझिटिव्ह वेनेच घेते, कारण प्रेक्षकांचं प्रेम येते. त्यांना एखादी गोष्ट नाही पटली तर ठीक आहे, कारण ते घुसतात त्या कॅरेक्टरमध्ये, त्या मालिकेत घुसतात. त्यामुळे ते जर एखादी वाईट कमेंट करत असतील की अरे यार ही अशीच आहे, रडकी आहे की अशी आहे, तरी त्या कॉमेंट्स मी पॉझिटिव्हली घेते, कारण की मी ते प्रेक्षकांचं प्रेम समजते. मला असं नाही आहे की फक्त चांगल्याच कॉमेंट्स येतात, ऑफकोर्स वाईट पण येतात. पण मी माझ्या मनाला सांगितलं आहे, मी प्रेक्षकांसाठी काम करते, मी माझ्या सगळ्या जवळच्या माणसांसाठी काम करते, तर मी त्याचं नेगेटिव्ह काही घ्यायला नको. त्यामुळे मी सगळ्या कॉमेंट्स मी पॉझिटिव्ह वेमध्येच घेते. लहानपणापासून म्हणा किंवा आपण बघत आलो आहे हे रेड कार्पेट इव्हेंट्स किंवा असे अवॉर्ड्स होळे, नेहमी आपल्याला वाटत असं की आपण ह्याचा एकदा भाग व्हायला पाहिजे. जेव्हा ते खरं झालं तुझ्यासाठी, आणि पहिला अवॉर्ड शो कोणता होता तुझ्या लाईफमध्ये? वेगळ्या चॅनलचा होता, स्टार प्रवाहाचा होता. आणि मला ना नेहमी वाटायचं की मी कधी मोठी ॲक्ट्रेस बनणार किंवा कशी मोठी व्यक्ती बनू शकते ज्याने मला 4 लोक ओळखतील. मला असं खूप वाटायचं, कारण मी सगळ्या मोठ्या मोठ्या माणसांची फॅन आहे की यार हे किती छान आहे यांची लाईफ, सगळे त्यांना ओळखतात, सगळे किती भरभरून प्रेम करतात. सो त्या सगळ्या गोष्टींना मी माहीत नाही, मी लहानपणापासून मॅनिफेस्ट करायचे आणि त्या गोष्टी आता माझ्यासोबत घडत आहेत. तर मला खरंच खूप मी आभार मानते, मी पूर्ण युनिवर्सचे आभार मानते की त्यांनी मला हे इथपर्यंत पोचवलं आहे. सो येस, माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला छान वाटतं. एव्हरी टाईम मी अशी मज्जा घेऊन त्या सगळ्या गोष्टी करते. ह्या लुकसाठी मेन कॉम्प्लिमेंट मिळाली आहे का नवऱ्याची, किंवा ओव्हरऑल आता नॉमिनेशनही आहे आणि मालिकाही सुंदर एका वर्णावर येते, नवऱ्याकडनं काय क्रिटिकल कॉम्प्लिमेंट्स येत असतात? कारण का तोच पहिला क्रिटिक आहे तुझा कुठल्याही कामाचा? तोच आहे. हो, त्याच्या पुढे काहीच नाही. म्हणजे तो बोलेल तो शेवटचा शब्द. आणि म्हणजे मला जे काही घडवण्यात जी काही मदत केली ती त्यानेच केली अर्थात. सो मी प्रत्येक गोष्ट त्यालाच विचारून किंवा सांगून करते. असं नाही की प्रत्येक गोष्ट विचारतेच, काही गोष्टी मी सांगते, पण मला त्याला सांगितल्यावर मला असे समाधान मिळतं की हां ही मी गोष्ट करेक्ट करते. मला असं असतं मला चुकायचं नाही आहे.
पण त्याला विचारलं की ते सगळं सॉर्ट होतं आणि मग तोच माझा सर्व काही आहे. मला खरंच तुला बघून नेहमी पॉझिटिव्हिटी येतेच शरयू, आणि आजही तुला बघून खूप छान वाटलं आहे. लवकरच आता तुम्ही मुंबईत शिफ्ट झालात तर आपण भेटू सेटवर नक्कीच. येस, सो होणार आहे तुम्हाला आमच्या सेटवर भेटायला. काहीतरी खाऊ आण आम्हाला, आपण मस्त काहीतरी खाऊ. मला तुला काय पाहिजे. प्रेक्षकांना आपण आता प्रॉमिस करून टाकलं आहे. सो थँक्यू शरयू आणि ऑल द व्हेरी बेस्ट. नॉमिनेशन आहे. थँक्यू 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 थँक्यू.